हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत असा तांबडा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे गावरान कोंबड्याचे. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण ते मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी आपण छोटा 1 ते 1.5 चमचा हळद घेतलेली आहे. चवीनुसार पोह्याचा 1 चमचा आपण मीठ घेतलेलं आहे, ते पण त्याच्यावरती घालून घेणार आहोत. आपण कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी. ते सर्व आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. सर्व आपण हळद, मीठ आणि कोथिंबीर या मटणाला आपण सोडून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटासाठी आपण हे मटण साईडला ठेवणार आहोत मॅरिनेशन करण्यासाठी. आता आपण मटण वाफवण्यासाठी 1 कांदा कट करून घेतलेला आहे चौकोनी, कोथिंबीर. आता तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण जे वाटण काढून घेतलेलं आहे ते पाहूया. आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 6 वेलदोडे घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 4 मोठ्या साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण हे मटण सुरुवातीला वाफलायला टाकूया. 1 टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 छोटी पळी इतपत तेल घेतलेलं आहे. आता आपण ते तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा छोटा चौकोनी साईजचा तो कांदा त्याच्यामध्ये सर्व आपण घालून घेणार आहोत. आणि कांदा आपण या तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. थोडा हलकासा त्याला गोल्डन कलर आला की आपण तोपर्यंत तो कांदा छान परतून घेणार आहोत. पाहू शकता आपल्या कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे. आपण हळद मीठ लावून ठेवलेलं जे मटण होतं मॅरिनेशनसाठी ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे मटण सर्व आपण या टोपामध्ये घालून घेतलेलं आहे. हे छान स्लो गॅसवरती आपण हलवून घेणार आहोत. ह्या मटणामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटतं. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया. 1 ताट, त्या ताटामध्ये आपण 1 ग्लास पाणी ठेवणार आहोत गरम होण्यासाठी आणि तेच पाणी आपण त्या मटणामध्ये घालणार आहोत. तोपर्यंत मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण भाजून घेऊया. 1 लोखंडी तवा घेतलेला आहे, आपण त्याच्यामध्ये 6 वेलची घेतलेल्या ते छान अशा भाजून घेणार आहोत. आता आपली वेलची भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया. त्याच तव्यामध्ये आपण जे सुकं अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे खोबरं पण छान असं आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत. अगोदर सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये 1 छोटा पोह्याचा 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. आणि हे खोबरं स्लो गॅसवरती भाजायचं, जास्त करपवायचं पण नाही आहे. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. आपण त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत कांदा भाजण्यासाठी. आता आपण त्याच्यामध्ये जे उभे कट करून घेतलेले 4 कांदे आहेत ते घालून घेणार आहोत. हा कांदा पण आपण छान असा भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण मटण चेक करूया. मटणावरचं पाणी आपण पातेल्यावरती पाणी ठेवलं होतं ते छान गरम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मिठामुळे मटणाला खूप छान पाणी सुटलेलं आहे. आपण हे सर्व हलवून घेऊया. याच पाण्यामध्ये आपण अर्धं मटण शिजवून घेतलेलं आहे. आता आपण जे ताटातलं पाणी गरम झालेलं होतं ते त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. परत एकदा आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून आणखीन मटण शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपला कांदा आपण एका साईडला भाजत आलेला आहे. अजून 2 मिनटं कांदा परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान भाजून झालेला आहे. आता आपण कांदा हा थंड करायला एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण त्याचं वाटण बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण मिक्सरचा 1 जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 6 वेलची घेतलेल्या, अर्धा इंच आलं म्हणजे खोबरं होतं आपण भाजून घेतलेलं ते खोबरं सर्व त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण लावून आपण त्याचं बारीक वाटण करून घेणार आहोत.
तशाच प्रकारे आपण कांद्याचं देखील वाटण करून घेणार आहोत. आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. आपल्या लाल घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे. आपण 3 चमचे खोबऱ्याचं आपण वाटण घालून घेतलेलं आहे आणि ते छान परतून घेणार आहोत. खोबऱ्याचं वाटण त्या तेलामध्ये ते छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये कांद्याचं जे वाटण केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एकसारखं आपण हलवून मिक्स करून घेणार आहोत त्या तेलामध्ये. आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आपण मटण शिजताना पण मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे चवीनुसारच मीठ घालायचं. आपण 1 पळी पाणी घातलेलं आहे मसाला शिजवण्यासाठी. आपण ह्या पाण्यामध्ये छान मसाला शिजवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा स्लो गॅसवरती. तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. आपण आता हे शिजवून घेतलेला मटण आहे त्याच्यामध्ये हे तळून घेतलेला सर्व भाजून घेतलेला मसाला आपण शिजवून घेतलेला त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा मसाला घालून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि गरम करून झालेलं पाणी आहे आपण ह्या मटणामध्ये घालून घेणार आहोत. आता आपलं पाणी पण गॅसवरचं गरम झालेलं आहे. आपण ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते मटण गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे उकळण्यासाठी. आपण त्याच्यामध्ये घरगुती गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे घरी बनवलेला. कोथिंबीर भरपूर अशी. आता आपण ह्या मटणाला खळखळ अशी एक उकळी आणून घेणार आहोत. तर आपल्या मटणाला उकळी छान आलेली आहे. आपण हे असंच मटण 5 ते 10 मिनिट आपण गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आणखी आता आपण ताट बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये भाकरी घेणार आहोत बाजरीची घेऊन. नंतर आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत असा तांबडा रस्सा, अळणी, भात, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर काकडी, लिंबू. आता आपला ताट तयार झालेला आहे. आपला गावरान कोंबड्याचा तांबडा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे.